कसं करू असं आजीला फेकण्याचा प्रकार समोर आले आहेत. तर संपूर्ण प्रकार काय आहे? कोणाच्या विरोधात त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे? दिनांक 22 तारखेला आम्हाला जे आजीबाई मिळून आली होती आपल्या युनिट नंबर 32च्या रोडला गार्वेजच्या बाजूला मिळून आली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांना रुग्णालयात कुपर हॉस्पिटलला उपचाराखाली दाखल करण्यात आलेलं होतं. त्या संदर्भामध्ये आजीचा जो नातू आहे सागर शेवाळे याचा शोध घेऊन आम्ही नंतर त्याचा जबाब नोंद केला. पण त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी सकाळी कामाला गेल्यानंतर आजी माझ्या पश्चात निघून गेली होती. तर एक वयोवृद्ध महिला, जखमी महिला जिला चालता येत नव्हतं, ती एवढं लांब कांदिवली स्टेशनच्या इथून हनुमाननगर इथून आरेच्या जंगलापर्यंत कशी आली, याबाबत आम्ही स्वतःहून माहिती घेत होतो. सगळे आम्ही सीसीटीव्ही पडताळले. तर आम्हाला सीसीटीव्ही पडताळणीमध्ये आढळून आलं की त्या आजीच्या नातूनेच त्याच्या नातेवाईकांच्या आणि रिक्षा चालकाच्या मदतीने इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता तिला ट्रीटमेंटला, शताब्दी हॉस्पिटलला. परंतु रात्री शताब्दी हॉस्पिटलने तिला ऍडमिट न करून घेतल्या कारणाने त्यानंतर तो याने आरेच्या जंगलात आणून सोडलं. काय गुन्हा दाखल केला त्याच्यावर काय आम्ही त्या सागर शेवाळे आजीचा जो नातू आहे त्याच्यावर सिनियर सिटीजन ऍक्ट कलम 24 प्रमाणे आणि BNS 125 प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला. किती लोकांवर गुन्हा दाखल होतो? तीन इसमांवर गुन्हा दाखल करून घेतलाय. आजीचा नातू आणि त्या आजीचा दीर आणि रिक्षा चालक तिघांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे. सर आजीवर जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र म्हणजे त्यांना आजारी काय होता आणि ज्याप्रमाणे हे टोकाची भूमिका घेतली आहे. त्यांना कॅन्सर होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 21च्या रात्री आजी जास्त व्हायलंट झाली होती. आरडाओरडा करत होती, मारायला येत होती, स्वतःचा गळा दाबून घेत होती. त्यामुळे त्यांनी 108 ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि 108 ॲम्ब्युलन्सला कॉल करून त्यांनी आजीला शताब्दी रुग्णालयात नेलं. परंतु शताब्दी रुग्णालयात ॲडमिट करून घेतलं नाही. 1-1.5 तास त्यांचा गेला तिथे. त्यानंतर ते बोलले की तुम्ही नायर किंवा कुपरला न्या. त्यामुळे त्यांना तिथेही तसाच अनुभव येईल असं त्यांना वाटलं आणि आता करायचं काय म्हणून मग ते शेवटी त्यांनी विचार करून आरेच्या जंगलात त्यांना सोडून गेले.